जी सगळ्यांना पाणी देते. अख्ख्या सांगलीला पाणी. दमवतात तुला? काय दमवतात रे याला? तुझं नाव नाही सांगितलं सांग आपल्या फोनवरला. नाव सांग. राहायला कुठे आहे? शेतात. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज मी जाम खुश आहे कारण पूनम गेल्या माहेरी. खरं तर मित्रांनो 2 दिवस मी खुश असेल, तिसऱ्या दिवशी मला अजिबात करमत नाही त्याच्याशिवाय. कारण त्याच्यानं माझं जे शाब्दिक वार असतात ना ते मी खूप मिस करते. आणि माझी चुटकी तर चुटकीच्या आठवण आले की मलाच कसं तर होते. दोन्ही जीव आहेत माझा जीव. आणि मित्रांनो ती नसल्यामुळे मला घरातलं सगळं आवरायला लागणार आहे. कारण तुम्ही बघताय सगळं अस्ताव्यस्त आहे. आणि या चुटकीनं प्रोजेक्ट करायला घेतलेली तसाच ठेवला आहे. सगळं मटेरियल तिचं येतं आहे. आणि ह्या कोपऱ्यात तिला काय नाही झालं तर ह्या कोपऱ्यात कोंबते सगळं. आणि तसंच पळून जाते. कारण बाबाला दिसत नाही ना ते. बाबाला तसं दिसलं की असतं बाबा ओरडतो. त्यामुळे ते तसंच ते कोपऱ्यात मुंबून जाते तिथं. तर आणि आतलं पण मला आवरायला लागणार आहे. कारण बघा बेड पण जरा अस्ताव्यस्त आहे. त्यामुळे सगळं मलाच करावं लागणार आहे. तर भेटू परत. कारण पूनम आता 2-3 दिवस तर नाही आहे. कारण त्याच्या पुतणीचं बारसं आहे. ठीक आहे, एन्जॉय करू जेवढे दिवस आहेत तेवढे. हां काय म्हणता मित्रांनो? तर मित्रांनो आता आपलं वर्कआउट झालेलं आहे कंप्लीट. आणि आता आपलं जे मेन काम आहे ते करायचं आहे. कारण हे मला लई भारी वाटते नंबरला वर्कआउट करून. तर कम्प्लिटली आपण काय करूया आता, टार्गेट ठेवूया ॲटलिस्ट 30 सेकंड. कारण मी पहिल्यांदा आता सेकंड टाईम करतो आहे. आणि स्टॅमिना एवढा नाही आहे माझा, हे मला कळाले. रनिंग वगैरे सगळं बंद केलं आहे मी. म्हणजे आधी मी खूप करायचो. आणि माहिती करता सांगतो, मी कराटे ब्लॅक बेल्ट आहे. खो खो स्टेट लेवल खेळलो, कबड्डी स्टेट लेवल खेळलो. नॅशनलला कधी गेलो नाही. कारण ते घरच्या जबाबदारीमुळं कधी मला त्यातनं परत मला पुढे जाता आलं नाही. मग त्यावेळेस आधी खूप करायचो मी हे अशा गोष्टी, रनिंग वगैरे ते मला खूप आवडायचं. त्यामुळे फिटनेस असा आहे माझा. माझं एज गेस करा, एज माझं काय असेल ते. तर स्टार्ट करूया. लय मोठं बोललो, मोठं नाही खरं बोललो खरं. डोंबराचा स्टॅमिना आता वर्कआउट केल्यामुळे दम भरला. कोई बात नाही, 1 मिनिट के ऊपर हम करेंगे एक दिन. सगळ्यात कार्टून मुलगा. हां काय आम्ही आंबऱ्याच्या झाडावर चिंच काढत होतो. तू रोज जाताय? रोज जाताय? आणि ते खाऊन खाऊन वैतागत नाही? त्याचं काय, आम्ही पाणीपुरी कधीतरी पाणीपुरी बनवतो तिथे. पाणीपुरी बनवताय? वा वा वा. कोण बनवतो पाणीपुरी? तू बनवते की मम्मी? मी नसतात तळते. तळतेस तू? आणि तू? मम्मीला ते बनवायचं असते बघा. हां त्याला बारीक करून हां गोळ्यासारखं हां ते पाणीपुरीत घालायला बर 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 बर. ते सगळं करायला लागतं. आणि मम्मीला ते टोमॅटो कांदा ते चिरायला लागतं. चिरायला लागते. मी तू सगळं मदत करतो मम्मीला. वा वा वा. किती गुणी मुलगा आहे हा, किती गुणी मुलगा हो की नाही. आणि काय करतो आणि काय नाही तेवढंच. मग ते मी एकदा येऊ घरी खायला पाणीपुरी नक्की. हा मी माझ्या मुलगीला घेऊन. हा दीदी हा येऊ ना नक्की. हा हा चलो. येस थँक्यू बोलल्याबद्दल. कसं आहे बोलका बोलका नुसता. तुझं नाव नाही सांगितलं सांग आपल्या फोनवरला. नाव सांग. राहायला कुठे आहे? शेतात. अरे बाप रे, शेतात राहायला ये. वा 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 वा. हा कोण मारतोय तुला? तुम्ही तो मारताय? अरे का मारताय रे याला? मारतोय? अरे हा छोटा, तुम्ही मोठा आहे, कसं काय मारताय?
उडी मारून मारतोय मला मग दमवतात तुला का दमवतो रे याला ए होई काय बोलले का दमवतो याला का दमवतो याला मी तुझ्यापेक्षा पण मोठा आहे हाईट काय छोटी आहे म्हणून पुढे घेते तू म्हणताय मी 10वीला तुमच्यापेक्षा मोठा आहे हा म्हणतोय कुठं आणि जो पहिलीतला तो शिवास तो पण मारतो याला मी नाही सर नाही खरं सांग खरं होतं मी नाही म्हणलेलो मी उठलो मी तू म्हणलेलो तू मग कितीला आहेस तू पहिलीला आहेस मग यांना कशाला सांगतोस 10वीला आहे म्हणून नाही नक्की का ह्यो मारतोय तुला हा हा वाला नाही ना हा वाला नाही ना मारत ए मारू नका काय याला परत आणि तू पण यांना मारू नकोस हा आणि माती घालतोय ह्यो? अरे वा 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 तुझी गुण लय भारी आहे बाहेर यायला लागलेत रे नाही गेलास बर बर ए याला सांभाळून घ्या रे लहान आहे की नाही तुमच्यापेक्षा ए तू लहान आहेस ना लहानच राहायचं मोठं व्हायचं नाही हा मोठं होऊन काय उपयोग नाही बाळ हा हा तर कसा आहे कार्टून हा एकाच 10 जणच भारी आहे 10 जणच काल दवाखान्यात काय केलं रे बरं वाटत नव्हतं म्हणून इंजेक्शन लावायचं काय लावायला गेलतास इंजेक्शन इंजेक्शन वाव मग डॉक्टरने काय सांगितलं आराम करायचं म्हणून सांगितलं की नाही मग तू कशाला आलाय स्कूलला मम्मी पाठवली मम्मी पाठवली व्हय. अरे मग ते काय असते इंजेक्शन घेतलास का इंजेक्शन इंजेक्शन घेतलास बर नमस्कार मित्रांनो राम राम तर आता आम्ही चाललोय घरी म्हणजे आजीच्या घरी आणि हे बघा महाराजांचं दर्शन होतंय छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आता आम्ही चाललोय पिल्या आजीच्या घरी होय पिल्या आजीच्या घरी गेलाय काय मला कर्म नाही तिकडे होय काय होय आता मी कावणार कोणाला बाई आणि आता मी मारणार कोणाला बाई काय पिल्या कधी येणार मग तुम्ही येतो की या लवकर या राखून या लवकर व्यवस्थित तर इथे नवीन पूल बनलाय आणि ही बघा ही आमची कृष्णा नदी जी सगळ्यांना पाणी देते अख्ख्या सांगलीला पाणी पिलू हा उतरा आणि लवकर डबा आणून दे येस पटकन बाय हे डबा आणून दे लवकर तर मित्रांनो 2-3 दिवस मला आता इकडे जावं लागणार आहे ही वारी करावी लागणार आहे मला तिला नेहमी सोडायला मला सांगलवाडीत जायला लागणार आहे सांगलवाडीत सोडून मग मला घरी जावं लागणार आहे आणि इथूनच मला डबा पण घेऊन जायला लागणार आहे 2 दिवस काम आहे कारण इकडं कार्यक्रम असल्यामुळे तिला इकडे यावं लागतं तर आता जस्टच घरी पोचलो आहे आणि आभाळ आले त्यामुळे बहुतेक असं वाटायला की पाऊस पडणार आहे इथं वातावरण तुम्ही बघू शकता आता जेवण करूया पहिला झोप्या संध्याकाळी आणि देवाला जायचं आहे आज सोमवार आहे आज सांगवड्याला जायचं आहे म्हटलं आल्या मस्तपैकी ए सी लाव्या तर लाईटच गेल्या त्यामुळे आता ए सी बी सी काही नाही गप ह्या गार हवेत ह्या नॅचरल हवेतच आपल्याला तिथे आता मी आहे तेच उशीशी टाकणार आणि आहे तेच झोपणार पण त्याच्या आधी मी पहिला जेवून घेणार यो डिंकाचे लाडू मला लय आवडतात डिंकाचे लाडू आमच्या सासूबाईने केले असणार आहेत पौष्टिक असतात लाडू काळ्याचे आणि दुसरे डिंकाचे ताक 100% ताक जरा फिरलं ठेवूया जेवण झालं की नंतर निवांत पिऊया ह्याला दही 100% असणार आहे यात दहीच आहे दही आणि दह्यात साखर नाही आहे असं कधीच होणार नाही कारण दह्यात साखर टाकल्याशिवाय मला जेवणच जात नाही माझं आणि कम्प्लीटच होत नाही जेवण पहिलं वाटी आणायला लागणार मला वाटी 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 येस वाटी वाटी काय डोकं आहे माझं साखर कोण घेणार
मित्रांनो पूनम नसल्यामुळे जरा बाकीचं जे तुम्हाला अस्ताव्यस्त दिसत असेल तर त्याला प्लीज इग्नोर करा. नावं ठेवू नका मला प्लीज. कारण मी कसं आहे मित्रांनो, जरी नावं ठेवणारा माणूस असेल नावं ठेवून घेणारा जरी माणूस असेल तर प्लीज कृपया नावं ठेवू नका मला. जेवणात मस्तपैकी मटकीची उसळ आहे, दही आहे आणि भात आहे. तर पहिला मी हे सगळं संपवतो, मग भेटतो आपण. आणि मटकीच्या उसळमध्ये असे थोडे थोडे बटाटो टाकलेत. आणि बटाटो म्हणजे आपले जीव की प्राण आहे. बटाटो जाम आवडतो मला. बटाट्याची कोणतीही भाजी असू दे, खायला मी हावरा मग. तर मित्रांनो मस्तपैकी माझं जेवण झालेलं आहे आणि आता मी पिणार आहे ताक. आणि वरती फ्रीजरला ठेवलं होतं, बऱ्यापैकी गार झालेलं आहे. जास्त गार पण आपल्या आरोग्याला चांगलं नसते, त्यामुळे मी आता असंच पितो. आणि चांगली गोष्ट म्हणजे की आता लाईट आल्या. मस्तपैकी AC लावलं कूल व्हायला, रूम कूल होईपर्यंत ताक पेजून जाऊन. आणि एवढं उकडायला लागलं की नाही, असं वाटलं की समुद्रकिनारी राहायला आहे का, एवढं दमट हवामान झालं. त्यामुळे लवकर ताक पितो आणि रूममध्ये जातो. बरं वाटलं. तर नमस्कार मित्रांनो, आता सांगोडीवरून आलो आहे. देवदर्शन झालेलं आहे. घरी आलो. पहिला हॉटेलमध्ये जाऊन जेवून आलो पहिला, कारण लेट झाला आहे. पूनम घरात नाही आहे त्यामुळे जेवूनच आलो बाहेरून. आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 11:30. हे गाणं तुम्ही ऐकता बॅकग्राऊंडला. गाणं आवडलं म्हणलं चला कोरिओग्राफ करूया. एक छोटंसं कोरिओग्राफ केले. मला वेळ का कधी नसतं, मला आवडलं सुचलं मी चालू. हे आपण थांबत नसते कधी. अजून कोरिओग्राफी पूर्ण व्हायची आहे. कोरिओग्राफी पूर्ण झाली की मी इन्स्टावर टाकेन. त्यामुळे इन्स्टावर सर्च करा गणेश मानव डान्स, तुम्हाला तिथले सगळे व्हिडिओ भेटून जातील. चलो, तर आजचा ब्लॉग हा आपण इथेच समाप्त करतोय. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आता चुटकी पण नाही आणि पूनम पण नाही, त्यामुळे मीच करतो. पा पा पा. चलो बाय बाय, गुड नाईट मित्रांनो.